नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते ASO कंबाईन कट ऑफ जे आहे 2019चा प्री परीक्षेचा याच्याबद्दल आपण काय माहिती पाहणार आहे आणि याचं जे डिटेल विश्लेषण आहे आपण ते विश्लेषण सुद्धा करणार आहे की नेमकं यावेळेस कट ऑफ हा किती लागू शकतो. यावर्षी ज्या जागा आहेत त्या एकूण जवळपास 35 जागा आहेत. 26 पुरुषांसाठी आहेत आणि 9 ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव जागा आहेत. तर यातील जवळपास वेगवेगळ्या गटासाठी आहेत त्या जागा. आपण या जागेची विभागणी कशी झालेली आहे आणि ते बघूया. तर मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे डिटेल्स आपण तयार केलेला आहे. या कट ऑफ तयार करण्यासाठी जवळपास 500 उमेदवार आहेत, त्यांचे पोल घेतलेले आहेत. टेलिग्रामच्या विविध ग्रुपवर पोल टाकलेले आहेत. कदाचित आपण त्या पोलमध्ये सुद्धा भाग घेतला असेल किंवा यूट्यूब चॅनलवर मागचा जो व्हिडिओ आहे तो PSIच्या मुख्य परीक्षेच्या डिटेल्सचा त्याची लिंक आहे जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे, त्यामध्ये सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यावर सुद्धा बऱ्याच मुलांचे जे त्यांच्या कॅटेगरी वाईज कमेंट टाकलेले आहे. त्याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सुद्धा त्यांनी किती अटेम्प्ट केले त्यानुसार हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी मागच्या वर्षीचे जे पद आहेत, मागच्या वर्षीची जाहिरात आहे 2018ची जाहिरात या व्हिडिओसाठी वापरण्यात आलेली आहे आणि मागच्या वर्षी 2018चा जो कट ऑफ आहे तो वापरण्यात आलेला आहे आणि या वर्षीची जी जाहिरात आहे ती वापरण्यात आलेली आहे. ASO पदाचं जर म्हटलं मित्रांनो, तर मागच्या वेळेस ज्या ते एकूण जवळपास 30 ते 40 जागा फक्त होत्या, परंतु ज्या शेवटच्या टप्प्यात किंवा अंतिम टप्प्यात ह्या जागा वाढलेल्या होत्या, त्यामुळे यावर्षी सुद्धा जागा वाढण्याची नक्की शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी आपण ज्या 35 जागा आहेत त्या 35 जागेनुसारच हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर आपण बघूया आता व्हिडिओ, वेळ न गमावता आपण व्हिडिओला बघूया. मित्रांनो, आपण इतर व्हिडिओला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला प्रतिसाद देसाल आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कृपया अर्ध्या मधातून सोडू नका. तर आपण बघूया. आज पहिला जो गट आहे तो अनुसूचित जाती गट. अनुसूचित जाती गटासाठी जर हा व्हिडिओ बघितला तर मागच्या वेळेस जे आहे ते 3 जागा होत्या 2018ला आणि त्यांचा जो कट ऑफ जो आहे तो 50 गुणांवर गेला होता. परंतु यावर्षी सुद्धा किती 3च जागा आहेत आणि हा जो कट ऑफ आहे तो 48 ते 50च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. पेपर कठीण असल्यामुळे हा जवळपास 46 ते 48 50 46 ते 48च्या दरम्यान हा काय लागण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जे आहे ते महिलांसाठी 1 जागा होती आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 46 गुणांवर लागला होता. परंतु यावर्षी जे आहे ते एकूण दोन जागा आहेत, त्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे तो 40 ते 42च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. पुढचा जो गट आहे अनाथ गटासाठी या वर्षी एकही जागा नसल्यामुळे या ठिकाणी जागा नाही आहे. पुढचा जो गट आहे तो दिव्यांग गटासाठी सुद्धा जागा नाही आहे. पुढचा अनुसूचित जमाती गट आहे. मागच्या वर्षी जे आहे ते 2018ला 4 जागा होत्या आणि त्यांचा जो कट ऑफ आहे 2018ला 45 गुणांवर काय तो घोषित झाला होता ASOचा. आपणास परत एकदा सांगणार की मागच्या वर्षीच्या जागा आहेत त्या भरपूर जवळपास 200 जवळपास जागा असल्यामुळे त्यावेळेस कट ऑफ कमी लागला होता. आता जे जागा आहे यावर्षी जी आहे फक्त एकच पद आहे अनुसूचित जमातीसाठी. त्यांचा जो कट ऑफ आहे तो 40 ते 42च्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांसाठी सुद्धा एकच पद आहे आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 32 ते 35च्या दरम्यान काय लागण्याची शक्यता आहे. विमुक्त जाती अ गटासाठी मागच्या वर्षी म्हणजे 2018ला जे आहे ते 3 जागा होत्या आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 50 गुणांवर लागला होता. यावर्षी जर बघितलं तर या गटासाठी फक्त एकच जागा आहे आणि त्या जागेवर जो आहे तो 50 ते 52 का हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. महिलांसाठी मागच्या वर्षी 2 जागा होत्या आणि 39वर कट ऑफ लागला होता, परंतु यावर्षी महिलांसाठी 0 जागा असल्यामुळे त्यांचा कट ऑफ जो आहे तो महिला जरी असेल तरी त्यांना 50 ते 52 होणे आवश्यक आहे. पुढचा जो गट आहे तो आहे NTB गट. NTB गटासाठी मागच्या वर्षी 3 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ हा 50 गुणांवर लागला होता आणि यावर्षी जे आहे ते NTB गटासाठी एकही जागा नसल्यामुळे, परंतु भविष्यात जागा वाढतील त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ किंवा हा जो कट ऑफ आहे तुम्हाला त्याच्यासाठी अंदाजानुसार काय तुम्हाला जर जागा वाढल्या तर मग तुम्ही वेळेवर अभ्यास करू शकत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे की नेमकं तुम्हाला कुठली जागा किंवा तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गुणांपर्यंत जाऊ शकतो. मागच्या वर्षी 1 जागा होती आणि 42वर कट ऑफ लागला होता. यावर्षी एकही जागा नाही, तरी सुद्धा जर जागा वाढल्या तर 42 पेक्षा जास्त गुण असलेल्या ज्या महिला आहेत त्यांना नक्की या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो मुख्य परीक्षेमध्ये. NTC गटासाठी जर बघितलं तर मागच्या वर्षी 6 जागा होत्या आणि कट ऑफ 50 गुणांवर गेला होता. यावेळेस एकच जागा आहे, परंतु 50 ते 52च्या दरम्यान हा जो आहे तो कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. महिलांच्या ज्या 3 जागा होत्या 2018ला, यावेळेस 43 गुणांवर कट ऑफ लागला. यावेळेस अजिबात नाही आहे, तरी सुद्धा
जागा वाढल्यामुळे वाढवू शकतात, त्यामुळे 43 पेक्षा जास्त जर गुण असतील तर त्यांनी अभ्यास करण्यास काही हरकत नाही आहे, म्हणजे त्यांनी अभ्यास चालू ठेवावा, कारण की वेळेवर जे आहे ते काही होऊ शकत नाही. खेळाडूसाठी मागच्या वर्षी जे आहे ते एक जागा होती, 32 गुणांवर कट ऑफ लागला, यावेळेस जे आहे ते जागे अजिबात नाही आहे. पुढचा जो गट आहे तो NTD गट आहे. मित्रांनो, आपण जो आहे तो मागचा व्हिडिओ जो आहे तो PSI मुख्य परीक्षेचा पाहिला, त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. असा जो व्हिडिओ आहे STI गटासाठी सुद्धा तयार केलेला आहे डिटेल्समध्ये, आपण तो सुद्धा पाहू शकता. आणि हा जो गट आहे ESOचा व्हिडिओ हा सुद्धा आपण शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपणास विनंती आहे की एवढी सारी माहिती डिटेल्स जाणून तयार करावं लागते, त्यामुळे मित्रांनो एक लाईक तर आपला बनतोच. आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काही हरकत नाही, आपण आता करू शकता, कारण की आपल्याला असे डिटेल किंवा विश्लेषणात्मक जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला नक्की याच्या पुढे सुद्धा मिळत राहतील. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आता NT गटासाठी बघितलं तर जे आहे ते एक जागा आहे किंवा एक पद यावेळेस आहे, पुढच्या वेळी आणि महिला सुद्धा एक पद होतो. पुरुषांचा जो कट ऑफ आहे 50 लागला होता, यावेळेस जे आहे ते पद अजिबात नाही आहे. महिलांसाठी सुद्धा एक पद होतं, 47 वर कट ऑफ लागला होता. महिलांसाठी 0 या ठिकाणी पद आहेत. पुढचं जे गट आहे तो SBC गट आहे. हा या गटासाठी मागच्या वर्षी जे आहे ते 2018ला एक जागा होती. पुरुषांसाठी टोटल 2 जागा होत्या आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो 50 गुणांवर लागला होता. आणि महिलांसाठी एक जागा होती आणि त्यांचा कट ऑफ तो 43 गुणांवर लागला होता. यावर्षी जे आहे ते जागा त्यांची नाही, कदाचित वाढू शकते, त्यामुळे त्यांनी सुद्धा अभ्यास चालूच ठेवावा. SBC हा जो नवीनच गट तयार करण्यात आलेला आहे, याला जवळपास 16% आरक्षण आणि त्यानुसार मागच्या वर्षी जे आहे ते 2018ला हा जो गट आहे हा गट ओपन किंवा खुल्या गटामध्ये काय समाविष्ट होता, आणि हे जे आरक्षण आहे त्या गटामधून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांच्या ज्या जागा आहेत त्या 3 जागा आहेत आणि हा पहिलाच कट ऑफ असल्यामुळे याचा जे प्रेरित काढणं हे कठीण आहे. तरी हा जो गट ओपनमधून निघाला किंवा OBCच्या समांतर असल्यामुळे या गटाला जवळपास 50 ते 52 काय गुणांचीही आवश्यकता असेल. आणि महिलांसाठी एक जागा आहे, महिलांना एक जागा असल्यामुळे महिलांना सुद्धा किती जवळपास 42 ते 44 गुणांची काही आवश्यकता असणार आहे. पुढचा जो महत्त्वाचा गट आहे, जवळपास या गटाचे जवळपास 19% आरक्षण आहे आणि हा जो गट आहे खूप सारी लोकसंख्या या गटाला बिलॉंग करते. या गटामध्ये जर बघितलं तर 2018 मध्ये 18 जागा होत्या आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 50 गुणांवर गेला होता. यावर्षी एकच जागा आहे, त्यामुळे जो जनरल सर्वसाधारण कट ऑफ आहे तो 50 ते 52 गुणांच्या दरम्यान लागत असल्यामुळे ओपन, OBC, NT ह्या सर्व जे गट आहेत SBC यांचा जवळपास 50 ते 52 म्हणजे 52 पेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनी सरळ मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यास कुठलीही हरकत नाही आहे. महिलांसाठी 7 जागा आहेत आणि त्यांचा 44 वर कट ऑफ लागला होता. यावर्षी जे आहे ते महिलांचं जे जागा आहे ते या ठिकाणी 0% राखीव आहे. खेळाडूसाठी मागच्या वर्षी जे आहे ते एक जागा होती आणि यावर्षी जो कट ऑफ आहे तो 39 गुणांवर लागला होता. यावर्षी जे आहे ते 2019ला महिला आणि खेळाडूसाठी 0 पद राखीव आहे, त्यामुळे या ठिकाणी कट ऑफचा काय OBC गटामध्ये संबंध येत नाही आहे. पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा जो गट आहे तो गट आहे खुला गट. खुल्या गटामध्ये जर बघितलं तर मागच्या वर्षी जे आहे त्या 44 जागा होत्या आणि त्यांचा जो गुणांकाचा कट ऑफ लागला होता तो 50 गुणांवर लागला होता. परंतु यावर्षी यांच्यातून SBC गट सुद्धा वेगळा निघलेला आहे आणि पेपर कठीण आहे, परंतु काय जागा कमी असल्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे हा सर्वात जास्त राहू शकतो. 50 ते 54च्या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो. कदाचित 53-54च्या आसपास हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 54 पेक्षा जर जास्त गुण जर कुठल्याही खुल्या गटातील उमेदवाराकडे किंवा कॅन्डिडेटकडे जर असतील तर त्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यास कसलीही हरकत नाही. पुरुषमध्ये जर बघितलं तर 7 पदे यावेळेस आहेत. महिलांसाठी मागच्या वेळेस खूप सारे पदे होते, जवळपास 50%च्या आसपास पदं दिसत आहेत. इथं 1/3 पेक्षाही जास्त 20 पद आहेत आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 43 गुणांवर लागला होता. यावेळेस जे आहे ते 3 पद आहेत, म्हणून यावेळेस जो कट ऑफ आहे तो सुद्धा 43च्या आसपास लागण्याची काय शक्यता आहे. 40 ते 43च्या म्हणजे 44च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. कदाचित एखादा मार्क जाऊ शकते. मागच्या वेळेस खेळाडूसाठी 3 पदं होते आणि 38 गुणांवर काय त्यांचा कट ऑफ लागला होता. यावेळेस खेळाडूसाठी एकही जागा नसल्यामुळे खेळाडूचा या ठिकाणी काय कट ऑफ प्रेडिक्ट करण्याची काय शक्यता जी आहे ते 0 आहे. तरी सुद्धा जर जागा वाढल्या तर कदाचित खेळाडूच्या जागा सुद्धा ह्या नक्की वाढू शकतात. तर मित्रांनो, आतापर्यंत टोटल जर बघितलं तर एकूण 17 अधिक 7 अशा 24 जागांसाठी हा जो कट ऑफ आपण काढलेला आहे
कदाचित एसओच्या मागच्या वर्षी जागा झाल्या होत्या, तसंच यावर्षी जर अजून 100 जागा जर वाढल्या तर हा जो कटऑफ आहे, हा कटऑफचा अंदाज जो आहे, तो आकडा जो आहे तो वर गेलेला असेल, तो कदाचित खाली आलेला असेल, किंवा कदाचित ते आकडे वेगळे असतील. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटूया त्या कटऑफच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. परत जाण्याच्या अगोदर आपणास एक विनंती की आपण या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण या व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आपल्याला या व्हिडिओसाठी एक नवीन चॅनल आपण तयार करत आहे, एमपीएससी अपडेट. एमपीएससी अपडेट नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या एमपीएससी अपडेट आपण सर्च करा, त्या ठिकाणी जाऊन आपण या चॅनलला लॉग इन करा टेलिग्रामच्या. आपल्याला तेथील अपडेट जे आहेत ते सर्व अपडेट्स मिळून जातील. परत एकदा मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.